चला तर मग आपण आता नानसाठी काय साहित्य लागतं ते पाहूया। इथे आपण ह्या एका वाटीच्या साह्याने 2 वाटी मैदा घेणार आहोत, 1 वाटी गव्हाचं पीठ, इथे आपण लागेल तेवढं कोमट दूध वापरणार आहोत, इथे आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे, इथे आपण 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे, चवीपुरतं मीठ, पिठी साखर 1 चमचा, तेल आणि अर्ध्यापेक्षा जास्त वाटी आपण इथे दही घेतलेला आहे आणि इथे घेतलेला आहे काळे तीळ। सुरुवातीला आपण इथे परात घेतलेली आहे। शक्यतो नानचं जे पीठ आपण तयार करणार आहोत ते परातीमध्येच भिजवून घ्यायचं। इथे मी परातीच्या वरती जाळी घेतलेली आहे पीठ चाळण्यासाठी। इथे आपण 1 वाटीप्रमाणे 2 वाटी मैदा घेणार आहोत, त्याचबरोबर 1 वाटी गव्हाचं पीठ। तुम्हाला जर गव्हाचं पीठ नको असेल तर नाही घेतलं तरी चालेल, फक्त मैद्याच्या देखील आपण नान बनवू शकतो। चवीपुरतं मीठ, बेकिंग पावडर, पिठी साखर आणि सोडा, हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण व्यवस्थित चाळून घेऊया। असं पीठ चाळून घेतल्यामुळे आपण जे सोडा आणि बेकिंग पावडर जी घातलेली असते ती पिठाला व्यवस्थित लागते। आता आपण पिठामध्ये घालून घेणार आहोत दही, दही घालून आधी व्यवस्थित पीठ भिजवून घ्यायचं। दह्यामध्ये किती पीठ भिजलं जातंय ते पाहायचं आणि त्यानंतरच कोमट दुधामध्ये उरलेलं पीठ जे आहे ते आपण मळून घेणार आहोत। पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, मध्यम म्हणजे चपातीचं जसं आपण पीठ भिजवतो त्या प्रकारे आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। आता आपण थोडं थोडं करून कोमट दूध यामध्ये घालून पीठ भिजवून घेऊया। आपला इथे पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे। मला अर्धा कप दूध यासाठी लागलेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, तेल जे आपण घेतलेलं आहे ते थोडं थोडं घेऊन व्यवस्थित पिठाला मळून घेणार आहोत। पहिलं दही टाकून, त्यानंतर कोमट दूध आणि आता तेल घालून आपण पीठ व्यवस्थित मळून घेऊया। आपण तेल घालून पण पीठ छान मळून घेतलेलं आहे। आता आपण ह्यावर तेल लावून व्यवस्थित पुन्हा एकदा पीठ मळून घेणार आहोत आणि मळून झालेलं आहे। आता आपण हे पीठ जे आहे हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यावर इथे मी ओला करून रुमाल घेतलेला आहे कॉटनचा, तो आपण व्यवस्थित बंद करून ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते सुकू नये आणि त्याला रॅश पडू नये। साधारण 2.5 ते 3 तास आपण हे पीठ फुगण्यासाठी ठेवणार आहोत, त्यानंतर आपण ह्याची नान बनवणार आहोत। 3 तास झालेले आहेत। आपण आता नान करायला घेणार आहोत। पीठ तुम्ही बघू शकता व्यवस्थित फुगून आलेला आहे। आता आपण याचे गोळे करून घेऊया। आता आपण येथे चपाती एवढे किंवा चपातीपेक्षा थोडे मोठे, चपातीला आपण ज्या प्रकारे गोळा ठेवतो त्यापेक्षा थोडे मोठे असे गोळे करून घेऊया। इथे आपण एवढ्या साईजचा एक गोळा घेतलेला आहे, त्यावर थोडंसं पीठ घालून घेऊया आणि हा गोळा लाटून घेऊया। आपण एवढी पोळी लाटून घेतलेली आहे। आता आपण याच्यावर घालून घेणार आहोत काळे तीळ,
त्याचबरोबर कोथिंबीर. आता आपण ह्याच बाजूने आपली नान आहे ती लाटून घेणार आहोत. थोड्या लांबोटक्या आकाराची नान आपण करणार आहोत. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गोल देखील नान करू शकता. इथे आपण लांबुटक्या आकाराची नान लाटून घेतलेली आहे. आता आपण एका साईडला या पाणी लावून घेणार आहोत. गॅसवर आपण इथे लोखंडी तवा तापत ठेवलेला आहे. शक्यतो नान बनवण्यासाठी आपण लोखंडी तव्याचाच वापर करायचा. नॉनस्टिक तवा वापरला तर आपली नान व्यवस्थित होणार नाही. आता आपण पाणी लावलेला जो भाग आहे तो खालच्या दिशेला करून वरच्या बाजूने देखील आपण पाण्याचा हात करून कडा ज्या आहेत त्या अशा दाबत घेणार आहोत. ओके. गॅसचा फ्लेम कमी करूनच आपण नान भाजत घेणार आहोत. आता आपण काय करणार आहोत, आपला जो तवा आहे तो व्यवस्थित आपण वरून नान प्रेस केल्याने नान व्यवस्थित तव्याला चिकटली जाते. आणि आता आपण गॅसचा फ्लेम वाढवून तवा उलटा करून नान आपली व्यवस्थित शेकत घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली नान व्यवस्थित भाजायला सुरुवात झालेली आहे. आपण थोडीशी कडेने अजून एकदा नान शेकून घेऊया. त्यासाठी शक्यतो दांडी असेल तो तवा वापरायचा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित अशी नान भाजून घेता येते. जर तुमच्याकडे दांडी असलेला तवा नसेल तर तुम्ही त्यासाठी सरळ नान काढायची आणि आपण जशी भाकरी भाजतो गॅसवर तवा बाजूला करून तशी नान भाजून घ्यायची. आपली नान छान शेकलेली आहे. आता आपण ती खालच्या बाजून काढून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आणि आता आपण ती व्यवस्थित शेकून त्यावर तूप, तेल किंवा बटर लावून आपण ती काढून घेऊया. इथे मी नानला व्यवस्थित बटर लावून घेतलेला आहे. आता आपण नान काढून घेऊया. आपल्या सगळ्या नान तयार झालेल्या आहेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.